ॐ न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यस्सनादेव सिद्धिं समधिगच्छति। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: मनुष्य कर्मांच्या न करण्याने निष्कर्मतेला प्राप्त होत नाही, तसेच त्यांचा केवळ त्याग करण्यानेही भगवत साक्षात्कार स्वरूप सिद्धी मिळवू शकत नाही. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे परब्रह्म अनंत आणि परिपूर्ण आहे, म्हणून त्यापासून निर्माण झालेलं जगही परिपूर्ण आहे. त्यामुळे आध्यात्मदृष्ट्या प्रत्येक व्यक्ती ही परिपूर्ण आहे. जसं सागरांमधील बिंदूत सागराचे सर्व गुणधर्म असतात, पण तो बिंदू सागरात विलीन झालेला असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही पूर्णच असते, पण तिच्यात याबाबत अज्ञान असतं. त्यामुळे माझं कर्तव्य काय, मी काय करायला हवं, हे त्या व्यक्तीला उमजत नसतं. या अज्ञानामुळेच आपल्या मनात, बुद्धीत अनेक इच्छा निर्माण होतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपली बुद्धी करत असते. व्यक्तीचे विचार तिच्या कृतीतून म्हणजे कर्मरूपानी बाह्य जगतामध्ये प्रगट होतात. याबाबत स्वामी विवेकानंद म्हणतात, सभोवार जी सारी कर्मे आढळत आहेत ती सर्व केवळ विचारांचाच बाह्य आविष्कार, माणसाच्याच इच्छाशक्तीचाच केवळ बाह्य विकास होत. ही इच्छाशक्ती चारित्र्यातून निर्माण होत असते व चारित्र्य कर्मांनी घडवले जात असते. अशा प्रकारे इच्छा, विचार, कर्म या साखळीत प्रत्येक जीव हा बद्ध झालेला असतो. या श्लोकात एक महत्वाचा सिद्धांत मांडला आहे. गीतेत म्हटलं आहे की जर कर्म करायला सुरुवातच केली नाही तर कर्माचं बंधन कसं शक्य आहे, असा विचार करणं हा भ्रम आहे. कर्माला मुळात आरंभच करायचा नाही आणि आधी सुरू असलेल्या कर्माचा त्याग करायचा. अशा आग्रहाने कर्मविमुक्त होण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर अशा करण्याने त्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होणं अशक्य आहे. मग नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे काय, ती कशी प्राप्त होते बरं? भगवंतांनी आधीच ज्ञानयोग आणि कर्मयोग अशा 2 निष्ठा सांगितल्या आहेत. प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षमतेनुसार आणि स्वभाव धर्मानुसार यापैकी कोणत्या तरी एका मार्गाचा अवलंब करत असते. कर्मयोग अथवा ज्ञानयोग यांच्या पूर्णत्वानंतर एक प्रसन्न, शांत अशी जी अवस्था येते ना, त्या अवस्थेला साधारणपणे नैष्कर्म्य सिद्धी म्हणता येईल. ज्ञानेश्वरादी भावंडांना ज्ञानयोग साध्य केल्यावर ही नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली असं दिसतं. व्याकरणाच्या दृष्टीने जर आपण नैष्कर्म्य सिद्धी या शब्दाचा अर्थ बघितला तर काय दिसतं? नैष्कर्म्य म्हणजे कोणत्याही हालचालीचा अभाव किंवा काहीही न करणं. पण हा अर्थ कोणत्याच दृष्टीने योग्य नाही. मनुष्य कर्म का करतो, तर आपल्याकडे जे नाही ते मिळवलं की आपल्याला सुख वाटेल, आनंद मिळेल असं माणसाला वाटत असतं. पण खरा आनंद आपल्या जवळच आहे, आपल्या अंतरातच आहे.
याचा विसर पडून मनुष्य बाह्य ऐहिक गोष्टींमध्ये आनंद शोधतो. या अज्ञानातूनच इच्छा, विचार, कर्म ही साखळी सुरूच राहते. पण या ऐहिक प्राप्तीपलीकडील जो कामनारहित आनंद आहे तो मिळवणं म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी होय. ही शाश्वत आणि महत्वाची गोष्टच आपण लक्षात घेत नाही आणि नको त्या अशाश्वत गोष्टींच्या मागे धावतो. तेव्हा हे लक्षात घेऊनच कर्म केली पाहिजेत बरं. आपल्या जीवनाचा उद्देश साध्य करण्यासाठी, हित साधण्यासाठी काही आवश्यक कर्म सांगितलेली असतात. त्यांचा त्याग करणं योग्य नसतं. आपल्या संस्कृतीत 4 आश्रम सांगितले आहेत. त्या प्रत्येक आश्रमाची काही कर्तव्यही सांगितलेली आहेत. उदाहरणार्थ गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमांचा आधार मानला आहे. त्याप्रमाणे गृहस्थाश्रमाची कर्तव्य सांगितलेली आहेत. परिवारातील लहान थोर मंडळींचं संरक्षण करणं हे गृहस्थाचं कर्तव्य आहे. उपजीविकेसाठी योग्य मार्गाने अर्थार्जन करणं आणि त्याचा योग्य विनियोग करणं हेही गृहस्थाचं कर्तव्य आहे. या कर्तव्यपूर्तीसाठी कर्म करावीच लागतात, ती टाकून चालत नाहीत. म्हणून खरं पाहता कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्या हितासाठी व्यक्तीने केलेली कर्म म्हणजे निष्कर्मताच असते. हाच विचार तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून मांडतात. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी, पर उपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गाई पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. दुसरा एक विचार असा आहे की ही प्रकृती त्रिगुणात्मक आहे. हे त्रिगुण प्रत्येक व्यक्तीत असतात. ही त्रिगुणात्मक प्रकृती व्यक्तीला कर्म करण्यास भाग पाडते. प्रत्येकाला देहधारणेसाठी आवश्यक ते कर्म करावंच लागतं. मग कर्माचा व्यापक विचार का करू नये बरं? आपलं कर्म या सृष्टीचक्राला हातभार लावणारच असावं. म्हणून भगवंत म्हणतात की हे अर्जुना, कर्म टाकायचं म्हटलं म्हणून टाकता येत नाही. ज्ञानयोगी अथवा कर्मयोगी कोणीही असला तरी त्याला कर्म करावंच लागतं. फक्त कर्माला ज्ञानाचे डोळे आणि भक्तीचं अंतःकरण हवं बरं. ज्ञानेश्वर महाराज हे जन्मसिद्ध योगी होते. ज्ञानियांचा राजा होते. पण विश्वाचं आर्त दूर करण्याचं त्यांचं कर्म अखंड चालूच होतं. तर लोकमान्य टिळक हे कर्मयोगी होते. पण कर्ममार्गाने ज्ञानप्राप्ती झाल्यावरही त्यांचं कर्म सुरूच होतं. कर्माचा त्याग केल्याने पूर्णत्वाची प्राप्ती होत नाही. कर्म टाकणं म्हणजे जीवनापासून पलायन करणं आणि जीवनापासून पलायन
हा मोक्षप्राप्तीचा मार्ग नव्हेच. अर्जुनही युद्धापासून म्हणजे स्वधर्मापासून, स्वकर्मापासून पलायन करू इच्छित होता. त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी भगवंत हा उपदेश करत आहेत. कर्माचरणाने चित्तशुद्धी होते आणि वैराग्य प्राप्त होते. त्यामुळे ज्ञान प्राप्ती होते. म्हणून ज्ञान होईपर्यंत आणि झाल्यावरही कर्म हे करावंच लागतं. स्वामी स्वरूपानंद म्हणतात की निरीक्षता नाही लाभली जोवरी, सुटे ना तोवरी व्यवहार, मग तो साधक होता आत्मतुष्ट, राहे खटपट स्वभावेती. म्हणून सांगतो ऐक आता पार्था, जया लागी आस्था नैष्कर्म्याची, जया लागी आस्था नैष्कर्म्याची. तयाने आपुले कर्म जे उचित, तयाने आपुले कर्म जे उचित, सोडू नये येथ सर्वथैव, सोडू नये येथ सर्वथैव. ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.